आजचा दिवस अतिशय मोठा आहे कारण 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा आज निकाल लागतोय। पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममतांची दादागिरी दिसणार की भाजप मुसंडी मारणार याकडे लक्ष असेल। तामिळनाडूमध्ये एमके स्टॅलिन यांचा सत्ता राखण्याचा प्रयत्न आहे। केरळमध्ये पिनराई विजयन सत्ता राखण्यात यशस्वी होणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। तर आसाम आणि पुदुच्चेरीच्या जनतेचा कौल नेमका कोणाला असेल हेही पाहणं आज तितकंच महत्त्वाचं आहे। तर पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या मतमोजणीसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे। तर आज या 5 राज्यातील निकालाचे वेगवान अपडेट्स दिवसभर जय महाराष्ट्रवर आपल्याला पाहता येणार आहे। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची प्रतिष्ठा ही पणाला लागली आहे। तर भवानीपूर मतदारसंघात भाजपचे सुवेंदू अधिकारी त्याचबरोबर मुख्यमंत्री ममता बॅनर्जींविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात आहे। ममता बॅनर्जी यांनी भाजपवर केंद्रीय दलांचा वापर करून निवडणूक फेरफार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केलाय। भाजपला ही निवडणूक जिंकायची आहे। बंगालमध्ये निवडणुका शांततेत होतात, मग इथे गुंडाराज का असा प्रश्न त्यांनी केलाय। पश्चिम बंगालमध्ये 23 एप्रिलला पहिल्या टप्प्यात विक्रमी 93.19% मतदानाची नोंद झाली होती। तर दुसऱ्या टप्प्यात 92.47% इतकी मतदानाची नोंद झाली होती। त्यामुळे एकंदरीतच पश्चिम बंगालच्या या लढतीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। सब कागज हम लोग लाते हैं जिससे वोट के नतीजे ये सब लिखते हैं। ये सब जो काम है ये इलेक्शंस का काम है और सभी फेंक दिया जा रहा है। हम लोग क्या युद्ध करने आए हैं? न हम गोली बारूद लेके आए हैं, न पिस्टल लेके आए हैं। देखिए वो लोग बिना आई कार्ड, जैसे हम लोग बैच लगाकर आई कार्ड लेकर आए हैं, ये सिस्टम से आए नहीं है। कोई अपने तरीके से सिर्फ दिखा रहे हैं। विदाउट आई कार्ड आके हंगामा किए हैं, तो हंगामा करने से खिसियाई बिल्ली खंबा नोचे। हंगामा करने से कोई फायदा नहीं है। भाजपा बहुमत में जीत रही है, पूरे बंगाल में, भवानीपुर में भी जीत रही है। हमारे कार्यकर्ता, हमारे एजेंट जो हैं एकदम डट कर सामना करेंगे। और इस बार जिस प्रकार से भारतवर्ष में भाजपा की सरकार है, बंगाल में भी भाजपा की सरकार इस बार बनने जा रही है। वोटिंग तो ठीक हुआ है, शांतिपूर्ण हवा में हुआ है, लेकिन अभी तो चुनाव हो चुका है। अभी नतीजा निकालना है। थोड़ा देर इंतजार कीजिए, नतीजे निकाल जाएंगे। तो हम उम्मीद है कि इस बार वामपंथी ने अच्छा किया। वोट हो गया। वोट का रिजल्ट अभी बैलेट का अंदर है, ईवीएम का अंदर है। खोलने में और 1 घंटा 1.5 घंटा बाकी है। सबका भाग उस बॉक्स में बंद हुआ है। खुलने दीजिए, इसका भाग में क्या है। 8 बजे का बाद ही पता चलेगा सबको। अब देखा जाए क्या हुआ। आदमी वोट दिया है, वोटर साइलेंट है, क्या वोट दिया है, मतदान दिया है। मतदान निकलने के बाद ही मालूम होगा। तर 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आज लागतोय। देशातील राजकीय भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पश्चिम बंगालसह तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल अगदी काही वेळातच आता कल हाती यायला सुरुवात होईल। तर ममता बॅनर्जी, एमके स्टॅलिन, हिमंत बिस्वा शर्मा यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांच्या राजकीय भविष्याचा फैसला आज आपल्याला स्पष्ट होणार आहे। पश्चिम बंगालमध्ये सत्ता राखण्यासाठी ममता बॅनर्जींनी सर्वस्व पणाला लावल्याचं पाहायला मिळालं होतं। तर पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांनी भाजपची सत्ता पश्चिम बंगालमध्ये यावी यासाठीही मोठा प्रचार मोहीम या राबवल्या होत्या। त्यामुळे एकंदरीतच आता पश्चिम बंगालचं चित्र नेमकं कसं असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तर मतदानाच्या टक्केवारीनंही यावेळी पश्चिम बंगालमध्ये सगळे रेकॉर्ड तोडल्याचं पाहायला मिळालं होतं। पश्चिम बंगालमध्ये विक्रमी असं मतदान झालं होतं। त्यामुळे पश्चिम बंगालमधली ही 294 पैकी 293 जागांचे निकाल अगदी काही वेळातच स्पष्ट होतील।